अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सर्व स्वामी भक्तांना नमस्कार. आजच्या या भागामध्ये आपण परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचं जीवन चरित्र थोडक्यात बघणार आहोत. नमो गुरवे वासुदेवाय. परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचा जीवनकाल म्हणजे 1854 ते 1914. यांचा जन्म 1854 साली महाराष्ट्रातील सावंतवाडी जवळील माणगाव या गावी एका सत्प्रवृत्त ब्राह्मण कुटुंबात श्रीयुत गणेश टेंबे आणि सौभाग्यवती रमाबाई यांच्या पोटी झाला. त्यांचे पाळण्यातील नाव वासुदेव ठेवले गेले. श्री गणेश टेंबे गाणगापुरात असताना साक्षात श्री दत्तप्रभू त्यांच्या स्वप्नात प्रकट झाले. त्यांना माणगावी परत जाऊन प्रपंच करावयास सांगितला. श्री दत्तप्रभूंनी त्यांच्या पोटी स्वतः अवतार घेण्याचं वचन दिलं. दुसरे दत्तावतार परमपूज्य श्रीमद नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची प्रत्यक्ष सेवा करणाऱ्या योगिनींमध्ये यक्षिणी देवी प्रमुख योगिनी होती. परमपूज्य श्रीमद नरसिंह स्वामी महाराजांनी तिला सांगितलं की माझा पुढील अवतार माणगावी होणार आहे, तेव्हा तू माझा पुढील अवतार होण्यापूर्वी तिथे जा आणि ते गाव वसव. हीच यक्षिणी देवी परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या जन्मस्थळाची म्हणजेच माणगावची ग्रामदेवता आहे. चिरंजीव वासुदेव 8 वर्षांचे असताना त्यांचे आजोबा श्री हरिभटजी यांनी त्यांची मुंज केली. चिरंजीव वासुदेव मुळातच तल्लख बुद्धीचे आणि अभ्यासू वृत्तीचे असल्यामुळे लवकरच वेद पारंगत झाले आणि पौरोहित्याच्या कामात सुद्धा निष्णात झाले. ते घरच्या भिक्षुकीच्या व्यवसायात हातभार लावू लागले. आपल्या तपाच्या बळावर आत्मसात केलेल्या सिद्धींचा उपयोग ते निस्वार्थपणे लोकांचे कष्ट दुःख निवारण्यासाठी करू लागले. आपल्या आचार्यांनी सांगितल्याप्रमाणे 21व्या वर्षी त्यांनी गृहस्थाश्रमामध्ये पदार्पण केलं. ते 23 वर्षांचे असताना त्यांच्या 56-57 वर्षांच्या अतिशय सरळ धर्मनिष्ठ स्वभावाच्या पित्याचं देहावसान झालं. त्यांच्या आई रमाबाई आणि पत्नी सौ अन्नपूर्णाबाई यांच्यात सतत खटके उडत असत. रोजच्या कलहामुळे त्यांची मूळची वैराग्यपूर्ण वृत्ती अधिकच जाज्वल्य झाली. ते नरसोबाच्या वाडीला गेले असताना त्यांना श्री गोविंद स्वामी आणि श्री मौनी स्वामी यांचं मार्गदर्शन लाभले. श्री दत्तप्रभूंच्या आज्ञेनुसार श्री वासुदेव शास्त्र्यांनी 1883 साली माणगावी श्री दत्त मंदिराची स्थापना केली. हे मंदिर लवकरच खूप प्रसिद्धीस पावले. अनेक भक्त ह्या मंदिरात दर्शनाला येऊ लागले आणि श्री वासुदेव शास्त्र्यांना अर्थात स्वामी महाराजांना आदरानं बुवा म्हणून संबोधू लागले. 7 वर्षे माणगावी राहिल्यानंतर श्री देवांच्या आज्ञेप्रमाणे आपल्या गर्भवती पत्नीसह त्यांनी माणगाव सोडलं आणि नरसोबावाडीला आले. तेथेच त्यांच्या पत्नी अन्नपूर्णाबाईंनी मृत बालकाला जन्म दिला. 1891 साली श्रीदेवांनी त्यांना उत्तरेस जाण्याची आज्ञा दिली. पुढे गंगाखेडला त्यांच्या पतिव्रता पत्नी सौभाग्यवती अन्नपूर्णाबाईंचा महामारीच्या आजारानं मृत्यू झाला. सुतक संपल्यावर बुवांनी 14व्या दिवशी संन्यास दीक्षा घेतली. मग दत्तप्रभूंच्या आज्ञेनुसार उज्जैनीला जाऊन तेथील श्री नारायणानंद सरस्वती स्वामी महाराजांकडून शास्त्रोक्त पद्धतीने दंड धारण केला. श्री नारायणानंद सरस्वती स्वामी महाराजांनी दंड देताना बुवांना श्री वासुदेवानंद सरस्वती असे संन्याश्रमातील नवीन नाव अर्पण केलं. श्री दत्तप्रभूंनी स्वामी महाराजांच्या आयुष्याचं मर्म उलगडून त्यांना संपूर्ण भारतभर भ्रमण करून सर्वत्र सनातन वैदिक धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची आज्ञा दिली. धर्मापासून परावृत्त झालेल्या लोकांना
परत वर्णाश्रम धर्माच्या मार्गावर आणण्यास सांगितलं. श्री दत्त प्रभूंच्या आज्ञेनुसार श्री स्वामी महाराजांनी 23 वर्ष कठोर नियमांचं पालन करून संन्यासाश्रम आचरणात आणला. कृष्णवर्णीय आणि मध्यम बांधा असणाऱ्या श्री स्वामी महाराजांचे डोळे अतिशय भेदक होते. जणू काही त्यांची दृष्टी खोल एखाद्याच्या अंतःकरणाचा ठाव घेत असे. त्यांची वाणी मृदू असली तरी त्यात एक विलक्षण स्पष्ट वक्तेपणा असे. संन्यास नियमांना अनुसरून 4 भगव्या लंगोट्या, 2 तशाच छाट्या, दंड, वेळवाचा किंवा लाकडाचा एक कमंडलू, एखादी धाबळी, उपनिषदांची पोथी, पंचायतनाची संपुष्ट, 2 श्री दत्तमूर्ती, पाणी काढण्याची एक दोरी आणि थोडे लिखाणाचे साहित्य, अशा आणि एवढ्याच संन्यास धर्माला आवश्यक वस्तू ते जवळ बाळगीत असत. त्यांचे कपडे आणि भांडी ते स्वतःच धुत असत. त्यांचा सर्व संचार पायी आणि अनवाणीच होत असे. एकदा तर एका भक्तानं श्री स्वामी महाराजांच्या पायात शिरलेले 20 काटे काढले होते. श्री स्वामी महाराजांनी पायात एवढे काटे बोचत असल्याची जाणीव सुद्धा आजूबाजूच्या लोकांना होऊ दिली नव्हती. घनदाट अरण्यात, उष्ण वाळवंटात किंवा उंच पर्वतावर टोकाच्या हवामानाच्या परिस्थितीत सुद्धा ते फक्त एका धाबळीवर राहत असत. काय ही सहनशीलतेची पराकाष्ठा! त्यांचे बहुतांश चातुर्मास लहान खेड्यात किंवा फार लोकवस्ती नसणाऱ्या भागात झाले आहेत. श्री दत्तप्रभूंच्या आज्ञेप्रमाणे वागणं हेच त्यांच्या आयुष्याचं ध्येय होतं. कितीही अलिप्त राहण्याचा प्रयत्न केला तरी आयुष्यातील बराचसा काळ त्यांना लोकांच्या मध्येच व्यतीत करावा लागला. श्री स्वामी महाराजांना भेटायला सर्वांना खुला प्रवेश असे. महाराजांचे सोळे नियम कडक असले तरी ते सर्वांसाठी सारखेच असत. नियमांचं पालन करताना त्यात भेदभाव नसे. सर्व जाती धर्मातील लोकांना त्यांच्या कृपेचा लाभ होत असे. श्री स्वामी महाराज स्वतः खूप भावनाशील होते. ते सर्वांची दुःख समस्या पूर्ण लक्ष देऊन ऐकायचे. त्यांच्या समस्यांचं निवारण करण्यासाठी खात्रीचे उपाय सुद्धा सुचवायचे. अनेकांना त्यांनी दुःखमुक्त केलं होतं. 1910 साली त्यांच्या नरसोबावाडीमधील वास्तव्यात त्यांनी महामारीची भयंकर साथ टाळण्यासाठी तेथील पुजाऱ्यांना पादुकांवर अभिषेक करण्याचं सुचवलं. तेव्हा तेथील काही लोकांनी जिज्ञासेने विचारलं, अभिषेकाने महामारी कशी जाईल? त्याचा काय संबंध? ते ऐकून श्री स्वामी महाराजांनी खुलासा केला. मृत्यूरूप परमेश्वराच्या महामारी इत्यादी शक्ती आहेत. तरी मृत्यूरूप परमेश्वरास अभिषेकानं शांत केले म्हणजे त्या शक्तीही शांत होतात. हे ऐकून नंतर सर्व मंडळींनी महारुद्राभिषेक केला. त्यामुळे महामारी शांत झाली. शारदा पीठाचे शंकराचार्य श्री राजेश्वर स्वामी यांना हरिद्वारला श्री स्वामी महाराजांबरोबर एकत्र चातुर्मास केल्यापासून त्यांचे फार कौतुक होते. स्वामी महाराजांचा 17वा चातुर्मास तंजावरला झाल्यानंतर कावेरी नदीजवळून जात असताना त्यांना शृंगेरी पीठाचे शंकराचार्य श्री नृसिंह भारती श्रीरंगम येथे असल्याचे समजले. म्हणून ते त्यांना भेटण्यासाठी गेले. श्री स्वामी महाराजांना भेटून त्या धर्मगुरूंना सुद्धा खूप आनंद झाला. श्री स्वामी महाराजांनी शारदांबा अर्थात सरस्वती आणि शंकराचार्य यांच्यावर स्तुतीपर स्तोत्रे रचली. यावर आचार्यांनी श्री स्वामी महाराजांवर स्तुतीपर स्तोत्र रचले. स्वामी महाराजांच्या भिक्षेची सोय करून बाकीच्या शिष्यांना उद्देशून ते श्री स्वामी महाराजांबद्दल म्हणाले की तुम्ही आज येथे आलेल्या या महान स्वामींना ओळखलं नाही. साक्षात दत्तप्रभू यांच्या मात्या पित्यांच्या निस्सीम भक्तीमुळे आणि पुण्याईमुळे त्यांच्या पोटी श्री स्वामी महाराजांच्या रूपाने अवतरले आहेत. यांच्या वैदिक धर्माच्या पुनरुत्थानाच्या कार्याची तुलना आदि शंकराचार्यांच्या कार्याशीच करता येईल. वैदिक संस्कृतीमधील वर्णाश्रम धर्माचं कठोर पालन केल्यामुळे ते इतर अनेक लोकांच्या धार्मिक आणि आध्यात्मिक प्रगतीला कारणीभूत होतील.
आसे तू हिमालयापर्यंत, अर्थात कन्याकुमारी पासून ते हिमालयापर्यंत पायी प्रवास करून त्यांनी अनेक जिज्ञासू भक्तांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे कर्म, भक्ती आणि ज्ञान मार्गाचा उपदेश केला आहे. आपण ईश्वराला मनापासून हीच प्रार्थना करूया की यांना दीर्घायुष्य लाभो, जेणेकरून वैदिक धर्माच्या पुनरुज्जीवनाचं कार्य यशस्वी होवो. एकदा 1905 साली पंढरपूरहून वाडीला जात असताना कमलापूर गावी एका उंच अजानुबाहू सत्पुरुष श्री स्वामी महाराजांच्या स्वप्नात प्रगटले आणि त्यांना म्हणाले, आपण सर्व ठिकाणी प्रवास करता, काव्य करता, पण आमच्याकडे आपलं लक्ष गेले नाही. उठल्यावर श्री स्वामी महाराजांनी श्री दत्तप्रभूंकडे स्वप्नातल्या ह्या सत्पुरुषाबद्दल विचारणा केली. श्री दत्तप्रभू म्हणाले की ते अक्कलकोटचे स्वामी समर्थ होते आणि त्यांची अशी इच्छा आहे की तुम्ही अक्कलकोटला जावे आणि त्यांच्यावर काव्य करावे. श्री दत्तप्रभूंच्या इच्छेप्रमाणे श्री स्वामी महाराजांनी अक्कलकोटला जाऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. श्री पुंडलिकराव नावाचे श्री साईबाबांचे भक्त श्री स्वामी महाराज आंध्र प्रदेशमधील राजमहेंद्री गावात असताना त्यांच्या दर्शनासाठी आले होते. त्यांनी तिथे कीर्तन सेवा सुद्धा केली होती. श्री स्वामी महाराजांनी पुंडलिकरावांची चौकशी केली असता त्यांना असे कळले की ही मंडळी शिर्डीला त्यांच्या गुरूंच्या म्हणजेच श्री साईबाबांच्या दर्शनासाठी निघाली आहेत. तेव्हा श्री स्वामी महाराजांनी त्यांना एक नारळ दिला आणि म्हणाले, हा नारळ माझ्या बंधूंना अर्थात श्री साईबाबांना द्या. परत जाताना ही सर्व मंडळी कोपरगावला थांबली आणि श्री पुंडलिकराव सकाळी संध्या करण्यासाठी बाहेर पडले. त्यांच्याबरोबरच्या लोकांना भूक लागली म्हणून त्यांनी पोहे केले. ते जरा जास्तच तिखट झाले. उन्हाळ्याच्या दिवसात पाणी न मिळाल्यामुळे त्यांच्यापैकी एकाने सर्वांच्या सामानातील नारळ फोडून त्यातल्या पाण्यानं आपली तहान भागवली. तिखटपणा कमी करण्यासाठी खोबरे पोह्यामध्ये घातले. सर्व नारळांमध्ये श्री पुंडलिकरावांना श्री स्वामी महाराजांनी दिलेला नारळ सुद्धा फोडून खाल्ला गेला होता. जेव्हा श्री पुंडलिकराव श्री साईबाबांना भेटायला गेले तेव्हा श्री साईबाबांनी चिडून त्यांच्याकडे पाठ फिरवले आणि म्हणाले, बदमाश चोरांनो, माझ्या बंधूंनी मला दिलेला नारळ कुठे गेला? आधी मला तो आणून द्या. श्री पुंडलिकरावांना काही माहीत नसल्यानं त्यांनी त्यांच्या बरोबरच्या मंडळींकडे चौकशी केली. तेव्हा त्यांना सगळी हकीकत समजली. श्री साईबाबांचे आपल्या बंधूवर अर्थात श्री स्वामी महाराजांवर किती प्रेम आहे याचा उलगडा झाल्यावर त्या सर्वांनी चूक झाल्याचं मान्य केलं, क्षमा मागितली. श्री साईबाबांनी झालेल्या चुकीबद्दल त्यांची चांगलीच कान उघडणी केली आणि नंतर राग झटकून टाकला. 1905 साली विदर्भातून प्रवास करताना श्री स्वामी महाराज शेगावला आले. ते येण्याच्या आदल्या दिवशी शेगावच्या श्री गजानन महाराजांनी आपल्या भक्तांना सांगून ठेवलं होतं की माझा कराडा ब्राह्मण विद्वान बंधू मला भेटण्यासाठी येत आहे. तो अतिशय कर्मठ आहे. एवढी स्वच्छता ठेवा की वाटेत साधी चिंधी सुद्धा पडलेली दिसता कामा नये. जेव्हा श्री स्वामी महाराज आले तेव्हा श्री गजानन महाराज बोटांनी टिचक्या वाजवत बसले होते. जेव्हा श्री स्वामी महाराज आले तेव्हा श्री गजानन महाराजांनी त्यांच्याकडे पाहिले आणि टिचक्या वाजवणे थांबवले. दृष्टादृष्ट होताच एकमेकांना पाहून दोघेही गालातल्या गालात हसले. दोघांनाही खूप आनंद झाला. एकमेकांशी फारसं काहीही बोलणं झालं नाही. श्री स्वामी महाराज जायला निघाले तेव्हा श्री गजानन महाराज फार बरे एवढंच म्हणाले. ह्या दोघांमधील न बोलता झालेला आध्यात्मिक पातळीवरील संवाद इतर कोणाला कळलाही नाही. श्री स्वामी महाराज एकदा नरसी गावी असताना मध्यान्ह स्नानासाठी नदीवर गेले होते. त्यावेळी गावातील एक बाई तिथे पाणी भरावायला गेली होती. तिला असे दिसले की स्वामी महाराज झाडाखाली बसले आहेत आणि त्यांच्या मांडीवर एक साधारण 6 महिन्याचं बाळ डाव्या पायाचा अंगठा चोखत आहे. श्री स्वामी महाराज आणि ते बाळ एकमेकांकडे अतिशय प्रेमाने पाहत आहे. ती बाई ते मनोहर दृश्य पाहत असताना
एवढी भारावून गेली की पाणी भरायचं सुद्धा विसरली. तेवढ्यात श्री स्वामी महाराजांचे लक्ष तिच्याकडे गेले आणि त्यांच्या मांडीवरील ते मूल अदृश्य झाले. ते पाहून ती स्त्री बेशुद्ध झाली. श्री स्वामी महाराजांनी तिच्याजवळ जाऊन पाणी शिंपडून तिला शुद्धीवर आणले आणि म्हणाले, तुम्ही खूप भाग्यवान आहात, म्हणून तुम्ही हे पवित्र दृश्य पाहू शकलात. श्री स्वामी महाराजांच्या चौथ्या चातुर्मासाच्या वेळी ते बद्रीनारायणला जात असताना एका कड्यावर पोचले. पुढे खोल दरी होती, त्यामुळे त्यांना पुढे जाता येत नव्हतं. तेव्हा त्यांना दोन माणसे कड्यावरून खाली उतरत असलेली दिसली. ती दोघे स्वामी महाराजांना म्हणाले की आपण परत मागे फिरा, हा रस्ता खूप धोक्याचा आहे. श्री स्वामी महाराजांनी त्यांना उत्तर दिले की नर नारायणाचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे आणि प्राण गेला तरी दर्शन झाल्याशिवाय ते मागे फिरणार नाहीत. हे उत्तर ऐकल्यावर ते दोन पुरुष अदृश्य झाले आणि श्री स्वामी महाराजांना त्यांच्या जागी नरनारायण ऋषींचं दर्शन झालं. भगवंतानं अनेक भक्तांना दृष्टांत देऊन सांगितलं की ते स्वतः परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या रूपात अवतरले आहेत. आळंदीकर नावाचे एक गृहस्थ दरोडेखोरांच्या एका टोळीकडे काही पूजाविधी करायला जात असत. त्या बदल्यात एकदा त्यांना दरोडेखोरांनी दक्षिणा म्हणून आपल्या लुटीतले काही दागिने दिले. त्यातील काही दागिने अंगावर घातल्यामुळे आळंदीकरांच्या पत्नीला एका पिशाच्यानं झपाटलं. तिला ह्या पिशाच्य बाधेतून मुक्त करण्यासाठी आळंदीकरांनी तब्बल 10 वर्ष अनेक उपाय केले, पण सर्व अयशस्वी ठरले. शेवटचा पर्याय म्हणून ते दोघे गाणगापूरला गेले आणि तिथे देवांची सेवा सुरू केली. काही दिवस गेल्यावर त्यांना श्री दत्त प्रभूंचा दृष्टांत झाला. ताबडतोब गाणगापूर सोडून गरुडेश्वरी जावं. तिथे मी स्वतः श्री वासुदेवानंद सरस्वती नाम धारण करून राहत आहे. या दृष्टांताप्रमाणे ते पती पत्नी गरुडेश्वरी श्री स्वामी महाराजांजवळ आले. श्री स्वामी महाराजांच्या कृपेमुळे त्यांची पत्नी पिशाच बाधेतून मुक्त झाली. हे वेगळं सांगायला नकोच. 1907 साली तंजावरच्या मुक्कामात एका स्त्रीनं तिचं मृत बाळ एका कपड्यात गुंडाळून श्री स्वामी महाराजांच्या राहत्या जागेवर त्यांच्या येण्या जाण्याच्या वाटेवर ठेवलं. भेटायला आलेली सर्व मंडळी जायला निघाली तेव्हा कोणाचे तरी लक्ष या बाळाकडे गेले. ते बाळ मृत्यू पावले आहे अशी बातमी त्यांनी श्री स्वामी महाराजांना सांगितली. त्या बाळाच्या आईची आपल्या बाळाला जगवण्याची सुप्त इच्छा श्री स्वामी महाराजांनी जाणली. दया येऊन ते त्या माणसांना म्हणाले, छे छे, ते बाळ जिवंत आहे. त्याची आई त्याला दूध न पाजता निष्काळजीपणे कुठेतरी गेली असेल. जरा हे भस्म त्या बाळाच्या अंगाला चोळा. त्या बाळाच्या अंगाला भस्म चोळल्यावर ते बाळ रडू लागले. ते पाहून त्याची आई पुढे आली. श्री स्वामी महाराजांच्या कृपादृष्टीनं बाळ जिवंत होईल. पूर्वीच्या 2 अपत्यांसारखे मृत्युमुखी पडणार नाही, या धारणेनं आपण हे बाळ श्री स्वामी महाराजांच्या जवळ ठेवल्याचे तिने कबूल केले. खरंच स्वामी महाराजांचं चरित्र किती अद्भुत अलौकिक आहे आणि त्यांनी केलेल्या ह्या सगळ्या लीला अगम्य आहेत. सर्वसामान्य भक्तांच्या कल्याणासाठी, त्यांच्या उद्धारासाठी दत्तप्रभू क्षणाक्षणाला असे धावून येत असत. दत्त संप्रदायामधील कुरुगड्डी आणि पिठापूर यासारखी काही महत्वाची स्थळे लोकांच्या समोर आणण्याचे आणि या स्थळाचं पुनरुत्थान करण्याचं फार महत्वाचं कार्य श्री स्वामी महाराजांच्या हातून घडलं. पिठापुरमच्या स्थानिक लोकांना सुद्धा पहिले दत्तावतारी श्री श्रीपाद श्री वल्लभ महाराजांच्या जन्मस्थानाबद्दल माहिती नव्हती. पण श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी लोकांना श्री श्रीपाद श्री वल्लभ महाराजांचं जन्मस्थळ दाखवलं. त्याप्रमाणे श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं जन्मस्थान सुद्धा अर्थात लाडाचे कारंजे श्री स्वामी महाराजांनी जगासमोर आणले. त्यांनी भारतात अनेक ठिकाणी दत्तमूर्तींची स्थापना केली. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा महामंत्र सुद्धा श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी जगाला दिला. त्यांनी फार मोठ्या प्रमाणात या मंत्राचा प्रचार प्रसार केला.
नरसिंह सरस्वती अर्थात दीक्षित स्वामी महाराज, परमहंस परिव्राजकाचार्य श्री योगानंद सरस्वती अर्थात गांडा स्वामी महाराज, नारेश्वरचे परमपूज्य श्री रंगावधूत स्वामी महाराज, पुण्याचे परमपूज्य योगीराज श्री गुळवणी महाराज, पुण्याचे परमपूज्य श्री दत्त महाराज कवीश्वर, इंदूरचे श्री नाना महाराज सराणेकर, परमहंस परिव्राजकाचार्य श्री केशवानंद सरस्वती तांबे स्वामी महाराज, परमपूज्य आनंद योगेश्वर निळकंठ भाऊ महाराज मुंबई, अशा अनेक महान शिष्यांनी श्री स्वामी महाराजांच्या या महामंत्राचा प्रचार प्रसार केला. श्री स्वामी महाराजांनी आपल्यासाठी फार मोठी ग्रंथ संपदा निर्माण करून ठेवली आहे. त्यातील काही महत्वाच्या ग्रंथांची नावं पुढील प्रमाणे आहेत. श्री द्विसहस्त्री गुरुचरित्र 1889 साली, श्री दत्त पुराण 1892 साली, श्री दत्त लीला मृताब्धिसार 1897, योग रहस्य आणि बोध रहस्यावर द्विसहस्त्री टीका चूर्णिका 1898, श्री दत्त पुराणावर टीका 1899, माघ महात्म्य 1900 साली, श्री दत्त महात्म्य 1901 साली, श्री दत्त काव्य त्रिशती 1901 साली, श्री गुरु संहिता समश्लोकी 1902 साली, लघु वासुदेव मानस सार 1903, सप्तशती गुरुचरित्र सार 1904 साली, श्री कृष्णा लहिरी 1904 साली, श्री दत्त चंपू 1905 साली, कुमार शिक्षा 1907 साली, समश्लोकी चूर्णिका 1907, श्री कृष्णा लहरीवरील टीका 1907, युवा शिक्षा आणि वृद्ध शिक्षा 1908, स्त्री शिक्षा 1908, पंचपाक्षिक आणि अनेक ग्रंथ. चिखलदऱ्याला 6 ते 7 महिने राहून 22वा चातुर्मास शूलपाणेश्वराच्या घनदाट जंगलातून जात असताना श्री स्वामी महाराजांना महाभारतातील चिरंजीव अर्थात अश्वत्थाम्यानं वाट दाखवली आणि ते त्यांच्या अंतिम चातुर्मासाच्या मुक्कामाच्या ठिकाणी गुजरातमधील गरुडेश्वरी 1913 साली पोहोचले. फार वर्दळ नसलेलं आणि श्री विष्णूंच्या गरुडाच्या तपश्चर्येचं स्थान म्हणून ओळखलं जाणारं ते देऊळ. श्री स्वामी महाराज तिथे राहू लागल्यावर त्यांच्या भक्तांच्या गर्दीमुळे गजबजून गेले. एकदा नर्मदेच्या काठी शेकडो भक्तांबरोबर गोकुळ अष्टमी साजरी करत असताना भजन रंगात आले होते. नेमके त्यावेळी अचानक आभाळ भरून आले आणि नर्मदेच्या पैल तीरावर मोठं वादळ होऊन पाऊस पडू लागला. आता गोकुळ अष्टमीच्या उत्सवाचा विरस होणार असे वाटत असताना श्री स्वामी महाराजांनी सर्वांना आश्वासन दिलं की पावसाची काळजी न करता भजन सुरू ठेवा. उत्सव संपत आला आणि सर्वजण आत आले. त्यावेळी आतापर्यंत शांत असलेले ढग जोराने बरसू लागले. तेव्हा श्री स्वामी महाराज सर्व भक्तांना उद्देशून म्हणाले की मगाशी ह्याच वादळाच्या कचाट्यातून आपण सुटलो होतो बरं का. खरंच पंचमहाभूतांवर कसं ह्या सत्पुरुषांचं वर्चस्व असतं. सगळी पंचमहाभूत यांच्या आज्ञेमध्ये असतात. श्री स्वामी महाराजांच्या कथनानुसार त्यांनी एकदा प्लेग, 3दा महामारी, 2दा कुष्ठरोग, एकदा कोड, 2दा सर्पदंश आणि आयुष्यभर संग्रहणीचा विकार सोसला होता. असे असून सुद्धा ते कधीही औषध घेत नसत. देह प्रारब्धावर सोडून देत असत. 1914 सालच्या उन्हाळ्यात त्यांच्या संग्रहणीच्या विकाराने जोर धरला. त्यांची प्रकृती ढासळू लागली. त्यांच्या तत्वाप्रमाणे त्यांनी औषध न घेता फक्त त्यांचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री दत्त प्रभूंच्या विश्वासावर आणि इच्छेवर देह सोडून दिला. ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या टळून आषाढातील प्रतिपदा लागल्यावर मंगळवार आर्द्रा नक्षत्र उत्तरायण श्री स्वामी महाराज दत्तांसमोर सिद्धासनात बसले आणि मुखाने प्रणवोच्चार करून त्यांनी त्यांच्या नश्वर देहाचा त्याग केला. श्री स्वामी महाराज समाधीस्थ होऊन 100 वर्षाहूनही अधिक काळ लोटला आहे. पण त्यांच्या अस्तित्वाचा अनुभव जगातील लाखो भक्तांनी घेतला आहे. रोजच्या जीवनात त्यांचे अनुभव असणारे
कितीतरी भक्त आहेत. श्री स्वामी महाराजांचे स्मर्तृगामी समावतु, अर्थात तुम्ही माझे स्मरण केले की मी लगेच तुमच्या मदतीसाठी तत्परतेने येईन. हे वचन त्यांनी तंतोतंत पाळले आहे. भक्तवत्सल भक्ताभिमानी राजाधिराज श्री सद्गुरुराज वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. संदर्भ: अ कॉम्पॅक्ट बायोग्राफी ऑफ श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज बाय डॉक्टर वासुदेव व्ही देशमुख. संपादन अर्थात एडिटेड बाय संजीव वासवानी. मराठी अनुवाद माधवी खापेकर, न्यू जर्सी. वाचन वैशाली खोले. इदन्न मम कृष्णार्पणमस्तु. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा